मेंढी माऊली आपल्या जवळ आली ना, तिची ओटी बाळा तिच्या गळ्यामध्ये ओटी बांधला. मी का तुम्हाला सांगतोय, मी स्वतः आमच्या विठ्ठल मंदिर आहे त्याच्या वडाचं झाड आहे, आणि एवढं माझं मी मोठं भाग्य आहे की खरंच माझं परम भाग्य समजतो की त्या ठिकाणी आमच्या परिसरामध्ये बकरी आली की उन्हाचं त्या ठिकाणी येऊन बसतात. मेंढक्यांना अन्नदान करण्याची सेवा आम्हाला मिळते म्हणजे मामा आमच्याकडून करून घेतात, आणि बरोबर आमच्या घरच्यांना सुद्धा सांगावं लागत नाही, मेंढीच्या गळ्यामध्ये ओटी बांधली जाते. आणि एवढं मोठं माझं भाग्य मी समजतो की त्या ठिकाणी बकरीचं हे झालं आणि त्या ठिकाणी मला रोज सेवा करावी, आणि त्याचं ही फळ आहे. विठाला म्हणून माय बापानं जर भगवंताचं चिंतन केलं तर तुमच्यावर तर संकट तर जाऊ शकतं, पण भयानक रोग सुद्धा जाऊ शकतो. बघा, डॉक्टर गरड नावाचा एक व्यक्ती होता, निस्सिम मामाचा भक्त होता तो. परंतु काय होतं माहित आहे का, ज्या वेळेस आपला थोडा जर विचार डळमळीत झाला तर मामा सुद्धा त्याची परीक्षा पाहतात. म्हणून एक गाव आम्ही विठोबाचे नाम अनेकाचे काम नाही आलं, एक धरला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. हे मामा आणि पांडुरंग वेगळे नाहीत, हरिहरा एक एक एकाची. म्हणून माई बाप्पानो, ज्या वेळेस डॉक्टर गरड आजारी इतके पडले, ह्या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा, कितीतरी ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा रोग बरा झाला नाही. भयानक असा रोग होता, आणि तो रोग ज्या वेळेस माय बाप्पानो त्याला असह्य झालं, साधं पाणी सुद्धा त्याच्या घशामध्ये उतरना, एवढा त्याला भयानक रोग होता. आणि जवळच मामांच्या बकऱ्या माळावरती होत्या. त्या डॉक्टर गरडच्या लक्षात आलं, आता आपले गुडघे टेकले, डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर ऑपरेशन करा म्हणतात. त्याच्यामुळे ह्याला भीती वाटत होती. माय बापानो, तो त्या ठिकाणी न जाता त्याला आठवण झाली की आपण मामांचे भक्त आहे, मामांकडे जावे. आणि माय बापानो, त्या ठिकाणी बकऱ्याच्या ठिकाणी मामांच्या त्या माळावरती होत्या, त्या ठिकाणी तो डॉक्टर गरड गेला. आणि गेल्यानंतर मामाला साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, अरे डॉक्टरा तू का आलास? नाही मामा काय, मग भयानक असा रोग आहे आणि मला साधं घशातून पाणी सुद्धा आतमध्ये जात नाही, त्याच्यामुळे मामा मी तुमच्याकडे आलोय. अरे मग मोठमोठ्या डॉक्टरकडे जा आणि त्याच्यावरती विलाज कर. त्यावेळेस त्या डॉक्टर गरडनं सांगितलं, मामा त्या पृथ्वी तलावरती तुमच्यासारखा वैद्य त्या पृथ्वी तलावरती नाही. त्या डॉक्टर गरडला मामाने सांगितलं, माझ्यावरती तुझा विश्वास आहे इतका निष्ठेनं, जा आणि बिराडातील गाठोडा, तिखटाचं चटणीचं गाठोडा. मामा त्या ठिकाणी बसले होते आणि सांगितलं, मी सांगत ते करशील ना? पुकार दिला, ए हो म्हटले डॉक्टर गरड. आणि त्या डॉक्टर गरडने ती चटणीची जी काय थैली होती ती आणून मामाच्या समोर ठेवली. मामाने त्या गरड डॉक्टरकडे पाहिलं, त्या थैलीकडे पाहिलं आणि सांगितलं, त्या थैलीमध्ये 3 बचकी म्हणजे 3 मुठी गप 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 तू चटणी खा. माय बापानं कॅन्सर सारखा भयानक रोग होता, कॅन्सर सारखा रोग त्याच्या घशाला होता. त्यानं ती एक एक बचक उचलली, गप 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 3 मुठी त्यानं ती चटणी खाल्ली गेली. अंगातून दर 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 असा घाम आला, नाका डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि भयानक असणारा रोग त्याचा त्याच ठिकाणी निरासन झालं. आणि मामाने सांगितलं, हे तांब्या पाणी एक तांब्यावर पाणी उचलून माय बापाला तो डॉक्टर गरड, त्याच दिवसापासून त्या डॉक्टर गरडचा रोग गेला. असे म्हणाले, मामा मोठे वैद्य आहे त्या पृथ्वी तलावरती, कसलाही तुमच्या ठिकाणी असू द्या रोग भयानक, त्या रोगाचं निरसन सुद्धा मामांच्या समोर हो सांगतं, जिवंत उदाहरण आहे. म्हणून बाळ मामा वैद्य